नियमांना बगल देत लाडक्या बहिणींकरता आदिवासी विभागाचा तब्बल 335 कोटी रुपयांचा निधी वळवलाय। यापूर्वीही लाडकी बहीण योजनेकरता आदिवासी विभागाचा 335 कोटी आणि सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी रुपये निधी महिला बालविकास विभागाला वर्ग करण्यात आला होता। आता पुन्हा एकदा निधी वळवल्याने आदिवासी समाजात आणि आमदारांमध्ये नाराजी आहे। आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवता येत नाही, मात्र लाडक्या बहिणींकरता हा निधी विरोध असतानाही वळवण्यात आला। आदिवासी विभागात किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत याची आकडेवारी स्पष्टता नाही, तर मग एवढा निधी कसा वळवला असा प्रश्न उपस्थित होतो। या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जमातीकरता 21,495 कोटी रुपयांची तरतूद आहे। यातून लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता देण्याकरता 335 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत। याच माहिती सरकारने लाडकी बहीण योजना जी योजना आहे या योजनेसाठी समाज कल्याण खात्यामधील निधी वळवला आहे। ही बाब अत्यंत गंभीर आहे। तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यातील समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट हे गप्प आहेत। माझं त्यांना सांगणं आहे की मंत्री संजय शिरसाट, आपल्याला जर समाज कल्याण खातं सांभाळता येत नसेल तर आपण तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। लोकांना खोटे आरोप करण्याची आता सवय झालेली आहे। लाडकी बहीण योजना पूर्ण 5 वर्ष आमच्या महायुती सरकार चालवणार आहे आणि वेळप्रसंगी येणाऱ्या काळामध्ये त्याची मात्रा म्हणजे आता आपण 1500 देतोय ते वाढवण्याचा पण प्रस्ताव नक्कीच आमच्या सरकार मान्यता देणार आहे। नागपूरच्या शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्या भावाचं नाव समोर आलंय। सुनील मेंढे यांचे बंधू म्हणजे भाऊ सतीश मेंढे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। सतीश मेंढे सेवानिवृत्त शिक्षक उपसंचालक आहेत। त्यांच्या कार्यकाळात देखील बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय। या प्रकरणात चौकशी करता पोलीस सतीश मेंढेंना ताब्यात घेतलं जाण्याची पोलिसांकडून शक्यता आहे। त्यापूर्वीच मेंढे फरार झाल्याची माहिती मिळते।